नमस्कार, आवाज जनता की मध्ये आपले स्वागत आहे। महाराष्ट्राचे कृषी मंत्री माननीय माणिकराव कोकाटे यांनी बोलताना सांगितले, बोगस बी बियाणे विक्री करणाऱ्यावर शासन सक्त कारवाई करणार, सरकारच्या वतीने शेतकऱ्यांना पूर्णतः मदत करणार। धन्यवाद। बँका या सगळ्या गोष्टींवरती वेगवेगळा अप्रोच आणि आपण शेतीमध्ये घेत असलेली उत्पादने यांचा कुठेतरी समन्वय या ठिकाणी होण्याची आवश्यकता आहे। आणि प्रचार आणि प्रसारामध्ये जर राज्य सरकार कुठे कमी पडत असेल तर त्यांनी संपर्क साधला पाहिजे की अमक्या कारणामुळे अमक्या परिस्थितीमुळे आमच्यावरती हे संकट ओढवलेलं आहे, त्या संकटातून बाहेर निघण्याचा मार्ग निश्चितपणे आम्ही त्याला सांगू आणि त्याला मदतही करू। या दृष्टिकोनातून आमचे प्रयत्न सुरू राहतील। काम करण्यात आलेलं आहे। आता आणखी 7,200 गावांचा समावेश त्या ठिकाणी केलेला आहे सेकंड टप्प्यामध्ये। आणि तेवढंच नव्हे तर राज्य सरकारने माननीय मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस, माननीय उपमुख्यमंत्री अजितदादा पवार आणि माननीय उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब या तिघांनीही धोरणात्मक निर्णय या ठिकाणी घेण्याचं मान्य केलेलं आहे की दरवर्षी 5,000 कोटी रुपये भांडवली गुंतवणूक शेतीमध्ये घालण्यासाठी राज्य सरकार त्या ठिकाणी प्रयत्नशील राहणार आहे। आणि वेगवेगळ्या योजना आम्ही त्यामार्फत शेतकऱ्यांना डायरेक्ट देण्याचा विचार करतो। शिवाय त्यामध्ये मोठ्या प्रमाणात अनुदान दिल्यामुळे शेतकऱ्यांना शेती किफायतशीर होईल आणि त्यातून कर्जबाजारी होता येणार नाही, अशा प्रकारचा निर्णय राज्य सरकार या ठिकाणी घेत आहे। आणि त्यामध्ये केंद्र सरकारकडनं जर काही मदत लागली तर केंद्र सरकारही अतिशय पॉझिटिव्ह आहे। केंद्रीय मंत्री शिवराज सिंग चौहान साहेबांनी आम्हाला आश्वासित केलेलं आहे की ज्या ज्या गोष्टी तुम्हाला लागतील किंवा अधिकचा निधी लागेल तर इतर राज्यातला निधी जो खर्च होणार नाही, अखर्चित राहील, तो निधी आम्ही महाराष्ट्राकडे वळू, तुम्ही तुमची तयारी ठेवा आणि ऐन वेळेस तुमचं जे काही टार्गेट आहे ते टार्गेट थोडंसं वाढून घेतलं तरी काय हरकत नाही, परंतु त्यासाठी केंद्र सरकार निश्चितपणे पैशाची व्यवस्था जास्तीत जास्त करेल। सर, असं म्हटलं जात आहे विरोधकांतर्फे की 2014 नंतर शेतकऱ्यांच्या आत्महत्या विदर्भामध्ये विशेष करून वाढलेल्या आहेत, खास करून यवतमाळमध्ये। आता तू कसं आहे, आत्महत्येचा किस्सा हा खरा आहे, त्यामध्ये बहुतांश आत्महत्या शेतकऱ्यांच्या झालेल्या आहेत, परंतु त्यामध्ये अश्युरन्स सस्टेनेबल फार्मिंग जे आहे ते व्यवस्थित न झाल्यामुळे आणि शेतकऱ्यांना व्यवस्थित प्रबोधन किंवा मार्गदर्शन न केल्यामुळे आणि शेतकऱ्यांना अर्थ या ठिकाणी सहाय्य न मिळाल्यामुळे अशा अनेक गोष्टीमुळे त्या ठिकाणी आत्महत्या झालेल्या आहेत। परंतु भविष्यकाळामध्ये या शेतकऱ्यांच्या आत्महत्या कशा होणार नाही आणि सस्टेनेबल फार्मिंग या ठिकाणी कशी करता येईल हा विचार राज्य सरकार अतिशय गांभीर्याने करत आहे। सन्माननीय मोदी सरकारने काय सांगाल, एकूणच काय कारण होतं नागपूरला यायचं? आज अचानक केंद्रीय कृषी मंत्री महोदयांनी नागपूर या ठिकाणावरून ICARची त्यांची टीम घेऊन आणि संपूर्ण महाराष्ट्रावर ते दौरा करणार आहेत। ICARचे शास्त्रज्ञ आणि MCRचे शास्त्रज्ञ, कृषी विभागाचे अधिकारी यांच्या समेत डायरेक्ट बांधावर जाऊन आणि शेतकऱ्यांची हितगुज करण्याचा निर्णय त्यांनी घेतलेला आहे आणि त्या संदर्भात जागेवर इंटरॅक्शन शेतकऱ्यांबरोबर करून त्यांना खते, औषधे, बी बियाणे या संदर्भात योग्य असं मार्गदर्शन करण्याचा त्यांनी निर्णय घेतलेला आहे। आणि त्यासाठी आज दिवसभर ते या ठिकाणी नागपूरमध्ये होते आणि सुदैवानं राज्याचे मुख्यमंत्री सन्माननीय देवेंद्रजी फडणवीस हे यांनी सुद्धा आजचा संपूर्ण दिवस हा शिवराज सिंग चौहान साहेब यांच्याबरोबर दिलेला आहे आणि दिवसभर अतिशय साधक बाधक सकारात्मक चर्चा झाली आणि कृषी खात्यामध्ये त्यांनी आढावा पण घेतलेला आहे। त्या कृषी खात्यामध्ये आमूलाग्र बदल करण्याचं धोरण हे केंद्र सरकार आणि राज्य सरकार दोघंही एकत्रित मिळून या ठिकाणी आखणार आहे आणि त्यासाठीची सुरुवात कार्यारंभ त्यांनी नागपूरपासून सुरू केलेला आहे। आता पावसाळा लागणार आहे, अशामध्ये जे बोगस बियाणे वगैरे असतात त्या संदर्भात सर्वांना इन्स्ट्रक्शन्स आम्ही अगोदरच दिलेले आहेत की बोगस बी बियाणे, बोगस औषधे या सर्वांवर कंट्रोल करण्यावर जातीने सर्वांनी लक्ष घालावं। कृषी अधिकाऱ्यांनी आणि शास्त्रज्ञांनी लक्ष घालण्यासाठी त्यांना आदेशित केलेलं आहे आणि कुठल्याही प्रकारे बोगस बी बियाणं या ठिकाणी निदर्शनास आल्यास आणि शेतकऱ्यांनी तक्रार केल्यास त्याच्यावरती फौजदारी कारवाई करू आणि शेतकऱ्यांना कुठल्याही परिस्थितीत आम्ही वाऱ्यावर सोडणार नाही। अतिशय उत्कृष्ट आणि शेतकऱ्यांच्या हिताचं धोरण राज्य सरकार या ठिकाणी निश्चितपणे घेणार आहे। काँग्रेस सरकार असो की BJP सरकार असो, आजपर्यंत शेतकऱ्यांसाठी असं काही विशेष उपाययोजना कोणत्याही सरकारने राबवलेलं नाही। शेतकऱ्यांची स्थिती जैसे ते तशीच आहे, त्यावरचं आपलं काय बघा? नाही, असं नाहीये का नानाजी देशमुख संजीवनी कृषी योजना यामध्ये मागच्या वर्षामध्ये 5,000
च्या स्तरावरती या ठिकाणी जनगणना करण्याचा निर्णय घेतलेला आहे आणि तो स्तुत्य आहे. सर्वच जातीच्या आणि धर्माच्या लोकांची मागणी होती की जातनिहाय जनगणना व्हावी आणि जातनिहाय जनगणना होत असेल तर सर्वांचं स्वागत आहे आणि आम्हालाही त्या ठिकाणी निश्चितपणे आनंदच होईल की अशा प्रकारे जनगणना होणं प्रत्यक्षात कुठल्या समाजाचा किती पर्सेंटेजमध्ये त्यांचा हिस्सा आहे ते सुद्धा एका या जनगणनेमुळे सर्व समाजाला कळणार आहे. त्यामुळे ती एक चांगली गोष्ट आहे. त्यांनी तो निर्णय घेतला, त्यांचं स्वागत आहे निश्चितपणे मनापासून. सर, शेतकऱ्यांच्या आत्महत्या थांबाव्यात महाराष्ट्रामध्ये, विदर्भामध्ये, यासाठी तुमच्यातर्फे काय प्रयत्न राहणार? नाही, विदर्भातच नव्हे तर महाराष्ट्रामध्ये कुठेही किंवा देशामध्ये कुठेही शेतकरी आत्महत्या करू नये किंवा होऊ नये यासाठी सरकार आपल्या दृष्टीनं प्रयत्न करत आहे. सरकारचे प्रयत्न सुरू आहेत. काही ठिकाणी प्रचार आणि प्रसार व्यवस्थित होत नाही, काही ठिकाणी अप्रोच या ठिकाणी व्यवस्थित होत नाही, गैरसमजामुळं किंवा अज्ञानामुळं या ठिकाणी काही गोष्टी घडतात, तर त्या सुद्धा घडू नये अशा प्रकारची सरकारची धारणा आहे आणि सरकारचे प्रयत्न त्या ठिकाणी कसोशीने सुरू आहेत की चांगलं सुजलाम सुफलाम महाराष्ट्र कसा होईल आणि शेतकरी संपन्न कसा होईल या दृष्टिकोनातून सरकारचे प्रयत्न सुरू आहेत. सर, एकीकडे लाडक्या बहिणींना म्हणजे पैसा दिला जात आहे महाराष्ट्र सरकारतर्फे, परंतु शेतकऱ्यांचं जे आहे ते म्हणजे त्यांना आर्थिक बळ नाही मिळत आहे, त्यांचं कर्जमाफी व्हावं असं. त्यासाठीच मी 5,000 कोटी रुपयाची भांडवली गुंतवणूक शेतीमध्ये करण्याचा राज्य सरकारचा विचार आहे. पोखराच्या धर्तीवर म्हणजे नानाजी देशमुख कृषी संजीवनी योजनेच्या धर्तीवर महाराष्ट्र सरकारची नवीन योजना या ठिकाणी आम्ही लॉन्च करत आहोत आणि तेवढंच नव्हे तर त्या योजनेमध्ये केंद्र सरकारने योगदान त्या योजनेमध्ये असावं, त्यांनी 2-4 कोटी रुपये त्यामध्ये द्यावेत अशी मागणी मी आज केंद्रीय कृषी मंत्र्यांकडे केलेली आहे. तेही याबाबतीत सकारात्मक आहेत. जास्तीत जास्त पैसा शेतीमध्ये, भांडवली शेतीमध्ये कसा गुंतवता येईल आणि ज्या योगे शेतकरी कर्जबाजारी कसा होणार नाही असे आमचे प्रयत्न सुरू आहेत. लवकरात लवकर त्या प्रयत्नांना आम्हाला यश प्राप्त होईल. सर, माझा एक शेवटचा प्रश्न, शेतकऱ्यांच्या आत्महत्या